भेटली तू पुन्हा कानवी भासली तू मला सांगना शब्द ना बोलले बोल के हे उसासे मोठ्या भावना काहे होते असे आज माझ्या मना ते तुझ्या सोबती एकटा मी पुन्हा कासे गुंतडे ठाव नाही कोणा कोणता खेळ जानू 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 थांब तू आता कुठे चाललीस थांब ना का थांबू जाते ना मी ही कटआउट वाली जानू जर का तुमच्या सोबत आहे तर तुम्हाला माझी काय गरज तुम्ही राहा तिच्याच बरोबर जाते नाही नाही जानू जानू प्लीज थांब सोडा माझा हात जयंत सर जाऊ द्या मला नाही ग जानू प्लीज थांब ना का थांबू मी जयंत सर तुमच्याकडे ही कटआउट वाली जानू असताना तुम्हाला काय गरज आहे माझी तसंही तुमचं तिच्यावर जास्त प्रेम आहे माझ्यावर तर तुमचं अजिबातच प्रेम नाहीये मग कशाला थांबू मी नाही नाही जानू जानू माझं तुझ्यावर प्रेम आहे खरंच प्लीज माझ्यासाठी थांब प्लीज मी म्हणतोय म्हणून माझं नाही ऐकत आहेस ना तू तू जानू 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 प्लीज तू तरी सांग ना याला जानू जानू प्लीज तुझं तरी ऐकेल ती तिला सांग ना ती मला सोडून जाते जानू प्लीज माझ्यासाठी तिला थांबव ना बघ ना तिला समजव ना प्लीज काहीतरी बोल प्लीज जानूला समजव ना प्लीज जानू हे बघ प्लीज तिला समजव ना माझ्यासाठी प्लीज प्लीज जानू जयंत हेच तर हवं होतं मला तुला आता काय खरं आणि काय खोटं हे देखील कळत नाहीये आता याचाच फायदा घेणार आहे मी नीलांबरी अगं कसलं मोठं घर आहे तुझं अगं इथे आम्हाला एक नोकर मिळत नाही पण तुझ्याकडे तिघी नोकर वा चांगलाच राजशाही थाट आहे बाई तुझा अगं तुम्ही आत्ताच तर आलात माझा थाट कुठे पाहिला अजून या बसा बस अरे वा वेलकम ड्रिंक वगैरे पण मला आधी पाणी हवंय जाग थोडं पाणी घेऊन येशील काय ग नीलांबरी तुझ्या घरातल्या कामवाल्या पण चांगल्या भारीतल्या साड्या नेसतात की इतके फेवर्स पण करू नये ग यांच्यावर नाहीतर काय ही म्हातारी कामवाली बघ कशी माझ्यात उभी आहे तर नोकर पण कसली माजुरडी दिसते तिचं काय ना यांची लायकीच नाही इथे काम करायची पण खूप वर्ष झालं इथे राबतायत दया दाखवली त्यांच्यावर ती थेरडी आहे ना माजुरडी थेरडी ती हे घराची साफसफाईची कामं करते ती हिरव्या साडीतली रेणुका तिला जेवणासाठी ठेवलंय आणि ती दुसरी आहे ना ती भावना ती माझे सगळे पर्सनल कामं करते अगं नीलांबरी कधीपासून पाणी मागितलंय अजून पाणी आणून नाही दिले भावना पाणी आलं नाही अजून काय फडकून बनवलंय हे दुसरा करून आण दुसरा घेऊन ये मी आणते आणि म्हातारे तू काय आमची थोबाड पाहत उभी राहिली मला गरम होतोय मला हवा घाल हॉल म्हटलं ना मज्जा येत नाहीये ना आपण एक काम करायचं का पत्ते खेळूयात गुड आयडिया
यात पण मजा येत नाहीये. काहीतरी इंटरेस्टिंग करायला पाहिजे, हो की नाही? निलंबरी, म्हणजे नक्की काय करायचंय? सांगते. ये जानू. अरे बा, बरं झालं तू जानूला पण इथे आणलास. बाहेर ती एकटी राहिली असती ना. हो, म्हणूनच मी तिला इथे घेऊन आली आहे. जानू, तू आता इथे जयंत सरांजवळ झोप, हा? आणि हो, जयंत सरांना एसीचं टेम्परेचर कमी करून झोपायची सवय आहे. तुला सहन नाही ना होणार, म्हणून मी आधीच तुझ्या अंगावर पांघरून घालते. हा, येस, शांतपणे झोप. पण जानू, थंड एसी मुळे तुझं डोकं जड होतं ना. बट डोंट वरी. तुला माहिती मी काय केलंय? मी तुझ्यासाठी ड्रॉवरमध्ये मेडिसिन्स ठेवल्या आहेत. तुला जर जाग आली, तुला त्रास झाला तर तू मला सांग, मी तुला औषध दे. ओके? नाही तर एक काम करतो ना, मी एसी बंदच करून टाकतो. थांब. जयंत सर, हो असं काय करताय? जानूला गरम होईल ना. आणि तुम्ही नका एवढी काळजी करू, मी आहे ना, मी घेईन तिची काळजी. नाही नको. माझ्या जानूची काळजी मीच घेईन. ओके, तू काळजी करू नकोस, मी काळजी घेईन तिची. जानू थांब, मी आता एसी ऍडजस्ट करतो. टेम्परेचर ऍडजस्ट झालेलं आहे, तर तू शांतपणे झोप. ओके? ठीक आहे जयंत सर, तुम्हीच घ्या हा तुमच्या या जानूची काळजी. जयंत, तुला असंच भ्रमात ठेवायचंय मला, आणि मग तुझा हा वेडीपणा जगासमोर आणायचा आहे. कसल्या कमाल दिसतायत का या तिघी. हो ना, सगळ्या टोप्या का भारी दिसतायत ना. निलांबरी, अगं तू इतकी क्रिएटिव्ह असशील असं वाटलं नव्हतं. म्हणजे सापशिडीचा गेम सगळेच खेळतो आपण, पण इथे तर तू तुझ्या कामवाल्यांना चक्क सोंगट्या बनवून टाकल्या. अगं आता यांच्या भाषा माझ्याच तर हातात. त्यांनी कधी बसायचं, कधी बोलायचं, कधी चालायचं, हे सगळं मी सांगणार त्यांना.